गाईज वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल गाईज. सगळ्यांना शुभ सकाळ. आता आम्ही पुढे निघलेलो आहे उल्हासनगरला गजानन मार्केटला. तर तुम्ही पावसाचं वातावरण झालं आहे, थोडं पाऊस पण आलेला आहे. एकदा वातावरण बघा. असला मस्त व्ह्यू झालेला आहे ना, तर आम्हाला नाही सांगू शकत. वातावरण हवा पण थंडी थंड थंड लागते. लाईट गेलेली आहे पण पाणी पण गेलेलं आहे. आम्ही जुगाड काय केलंय, संदेशच्या रूमवरती जाऊन आंघोळ करण्याचा प्लॅन केलाय आणि तिकडनं आंघोळ वगैरे करून वापस निघणार आहे. आता ओ लाईट आली, हे बघा लाईट आली. वाव, लाईट आलेली आहे. आत्ता जस्ट लाईट आली आत्ता. आता आम्ही लवकरच निघणार आहे. आता रेडी झालं, तुम्हाला भेटूया लवकर. आम्ही तिकडे आंघोळ करतोय संदेशच्या रूमला. संदेश रूमला आंघोळ करतोय, लाईट आलेली. चला मी मोटर चालू. मित्रांनो आता आम्ही निघलेले आहेत कामाठीमधून. आता आम्ही डायरेक्ट कर्जत जाण्याचा प्लॅन केलाय. कर्जतवरून ट्रेननी जाणार. तिथं आम्ही गाडी पार्किंगमध्ये पार्क करणार आणि त्यानंतर ट्रेननी जाणार. ब्लॉगर भेटलेले दोघ जण रायडर दिसले. रायडर हे बघा समोरच येते. त्यांना विचारू एकदा 360 बघून येऊन सांगितलंय. जगात काय होत जग आपला सस्ता रायडर. दादा कोणता चॅनल आहे? मग इंस्टा 360 कसा लागलाय? नाही आमचा पण घेण्याचा प्लॅन आहे म्हणून बोलतोय. कितला पडतो तो? कोणता आहे? एक्सपोर आहे. एक्सपोर आहे. एक्सपोर. आणि कितीला पडला सगळे? 35. मुंबई से लेना तू. मुंबई से. कैमरा मार्केट है ना सिटी के पास, हाँ इधर ही से लेना और विदाउट वारंटी लेना. वारंटी गाड्या बघा काही गाड्या. आपण पण घेऊ एक दिवस. थांबा काय बघा त्या गाडी बघा. गाड्या वेगळी. आपण पण घेऊ ना. काय अडचण नाही. आपलं इथं भेटलेले 2 रायडर ते चाललेत लोणावळ्याला. आम्ही पुढे गेलेलो, वापस त्यांना भेटण्यासाठी वापस आलो. इंस्टा 360 बघितला. आता ते ऑन करत आहे आणि आता आपण निघणार आहे. आपल्याला लेट होत आहे. तर आम्हाला पण लेट होत आहे. आम्हाला ट्रेन पकडायची, त्यामुळे आम्ही लवकर निघतो पटकन. बाय बाय गाईस, बाय बाय. पोहोचलेलं आहे. तिकडे गाडी पार्किंग केली इकडं. आता चाललोय स्टेशनला. स्टेशन समोरच आहे. जाऊन तिकीट वगैरे काढतो. पहिली ट्रेन पकडतो आणि डायरेक्ट उल्हासनगरला उतर. मित्रांनो आम्ही सकाळी तसाच निघलेलो. नाश्ता वगैरे नव्हता केलेला. तर आता फ्रूट खात आहे, मिक्स डिश खात आहे. भूक पण लागली जाम. आता मार्केट पण जवळ आलंय, तर जाऊ लगेच. आणि मामाने पण कॉल केलेला. आईने सांगितलं वाटतं मामाला काहीतरी मोबाईल वगैरे घ्यायचं आहे, मार्केटला गेलं. तर तुम्हाला आता मामाला कॉलवर घेता मग दाखवलं. चला खाऊन घेऊया. झाले. तर आपण आता मार्केटमधून आलेलं आहे. ते मार्केटवाल्याने आता डोकं खाल्लं ना, डोकं दुखायला लागलंय. तर आता आपण जेवण वगैरे करून घेतो. आता पहिला मामाला कॉल करतो. मामाने आईने काहीतरी सांगितलं वाटतं मामाला. मामाचा कॉल आलेला आहे. बघतो आता मामा काय बोलतो. आयफोन घ्यायचा आहे मित्रांनो. पैशाची कमी आहे. बिझी आहे कॉल, बिझी. पैशाची कमी असते तरी चालेल. साल्टी गेली ते चालेल, मग रुतबा कमी नाही झाला पाहिजे. कॉल बिझी आहे. हॅलो
हा बोला ना, काय बोलत होते? हाँ तीखा नॉर्मल करो, ज्यादा भी तीखा मत करो. तर मित्रांनो आता बकुळी लावलेला आहे कॉल, मामाला कॉल लावलेला आहे आणि विचारत आहे कसं काय आयफोन घ्यायचा की कसं काय. मामा ते त्याला बोलतोय, पण आता बघू आहे काय बोलतोय आता. काय बोलतो मामा? बघा बोलतोय आता. हा? काय बोलतोय? आता आपल्याला तोपर्यंत चायनीज सांगितलंय, चायनीज अरे येते मामा काहीतरी बोलत फटाफट होते. चायनीज खाणार, मग जाणार फक्त की रूमवर जाणार, आराम हॅलो. करणार. काय झालं? हो, आता आम्ही उल्हासनगरच्या स्टेशनला, रेल्वे स्टेशनला इथं आम्ही फोटोशूट केला आणि इकडे बघा बिल्डिंग वगैरे कसे. वा एकच नंबर. इकडे बघा काम बनवायला चालू आहे. हां हां सॉरी, बदलापूरच्या स्टेशनला. आम्ही उल्हासनगरवरून आलो होतो, मी विसरलो. इकडे इकडे गँग चालू आहे म्हटलं. इकडे आता आमची ट्रेन येणार आहे. हे बघा आम्ही फोटोशूट वगैरे केला मस्त. ते तुम्हाला दिसेलच थोड्या वेळात, म्हणजे काही दिवसानंतर किंवा सोडल्यानंतर. तुम्ही इकडे बिल्डिंग वगैरे बघा, काहीच कसला व्ह्यू येत आहे. तुम्ही पण येत जा यार, माझ्यासोबत येत जा फिरायला. तुम्ही पण मजा करत जा यार. मामाने तर शिव्या दिल्यातच मला, घोसाडला चांगला, बोलले कशाला पाहिजे मोबाईल बिबाईल. काय बोलू शकत नाही. ठीक आहे चला भेटूया आता. निघतो आम्ही, घरी निघतोय आता. हे बघा बॅग इथे अशी ठेवलेली फोटोशूटसाठी. आता निघतो आम्ही घरी, बॅग उचलली. मार्केटवरून आणि जे कपडे आणले होते त्याची टेस्टिंग चालू आहे. त्यानंतर आम्ही पोहायला पण गेलेलो, त्याचं काही शूट करू शकलो नाही. मेन मुद्दा मार्केटमध्ये आम्ही शूट करू शकलो नाही, कारण की त्या मार्केटवाल्यांनी असा डोकं खाल्ला होता ना, शूटच करू शकलो नाही. असला राग आलेला, डोकं दुखायला लागलेला. डायरेक्ट घरी येऊन आपला ब्लॉग इथं एंड करतोय. आता जेवण बनवून जेवण करायचंय, खायचंय, एडिट करायचं आणि अपलोड करायचं. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.